आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। गोदावरीला आलेला पूर ओसरला। गंगापूर धरणामधला विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्यास मदत। दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत पाणी। पुण्यामधल्या भिडे पुलावरचं पाणी ओसरलं। पूल 4 दिवसांनी वाहतुकीसाठी खुला। खडकवासला धरणातून मुठा नदीमधील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद केल्यानं पाणी ओसरलं। सोलापूरच्या करमाळ्यामधील उजनी धरण ओव्हरफ्लो। धरणातून 1,25,000 क्युसेक वेगानं पाण्याचा भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू। 16 दिवसानंतर कोल्हापूरची पंचगंगा नदी इशारा पातळीच्या खाली। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट 11 इंचावर। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल आणि इस्कॉन घाट पाण्याखाली। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये पाणीसाठा 89%वर। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद। खडकवासला धरणातून सलग 13 दिवसांमध्ये 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे 4ही धरण तुडुंब। कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद। पाण्याची आवक घटल्यानं धरण व्यवस्थापनाचा निर्णय। नदीकाठच्या गावांना दिलासा। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या नीरा देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। धरणामध्ये सध्या 96% पाणीसाठा। आवश्यकतेप्रमाणे विसर्ग कमी अधिक केला जाणार। दमदार पावसामुळे बारवी धरणामध्ये 92% पाणीसाठा। ठाणेकरांची जलचिंता मिटली। नवी मुंबईमधल्या मोरबे धरणामधील पाणीसाठा 90%वर। पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहणार। राज्यामधील 2,997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा। राज्यभरातील एकूण 34 धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग। पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर। मात्र संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी पायपीट। भर पावसाळ्यामध्ये दुर्गमाच्या सावखेड गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची विश्रांती। ढगाळ वातावरण असल्यानं दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर कमी। किनारपट्टी घाटमाथा विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज। नाशिकमधील इगतपुरी कृषी कार्यालय परिसरामध्ये जपानी पद्धतीनं भात लागवडीचा प्रयोग। उत्पन्नामध्ये 20% वाढीसह किड्यांचं नियोजन करण्याचं सोपं। नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळलं। दुर्घटनेमध्ये कुटुंबातील 4 सदस्य जखमी। 2 गायींचा दुर्दैवी मृत्यू। संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान। तळोदा तालुक्यामधल्या लक्कडकोटमधली घटना। संततधार पावसामुळे नंदुरबारमध्ये पिकांना फटका। पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव। नंदुरबार जिल्ह्यामध्ये ई पीक नोंदणीला सुरुवात। नैसर्गिक आपत्तीमुळे भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचं आवाहन। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। राज्य सरकारनं कशा पद्धतीनं योजना राबवाव्यात हे न्यायिक कार्यक्षेत्राचा भाग नाही। उच्च न्यायालयाचा निर्वाळा। पुणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 10.25 लाख अर्ज। प्रशासनाकडून अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू। प्राप्त अर्जांपैकी 78.78% अर्ज मंजूर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील बहुचर्चित कोहचाडे घोटाळा प्रकरण। निर्दोष मुक्त झालेले वरिष्ठ लिपिक दिनकर इंगळेंना हायकोर्टाची अवमानना नोटीस। अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत योजना। केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून एकूण 38.33 लाखांचा निधी। नागपुरात गोरगरिबांकडून जास्तीचे पैसे उकळणाऱ्या 4 आपले सरकार केंद्रांना टाळं। नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून कारवाई। भरती प्रक्रियेला नवे नियम लागू करून सहभागी उमेदवारांना नियुक्तीपासून डावलता येणार नाही। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा। आनंदाचा शिधा प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दिलासा। निविदेमधील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या। गणेशोत्सवानिमित्त 1,07,00,000 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर, तेलाचं वाटप करण्यात येणार। रत्नागिरी नाणार पाठोपाठ आता सागवेमध्ये बॉक्साईड प्रकल्प प्रस्तावित। प्रकल्प राबवण्यासाठी 5 सप्टेंबरला कात्रादेवी इथे जनसुनावणी। बॉक्साईड प्रकल्पाविरोधातल्या हालचाली सुरू। मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आणखी विशेष 20 रेल्वेगाड्या धावणार। उद्यापासून आरक्षण सुरू होणार। एकूण 222 गणपती विशेष रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध। गणेशोत्सवासाठी पुणे ते रत्नागिरी मार्गावर 6 विशेष अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय। रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती। सोन्याचे दर 1200 रुपयांनी घसरले। जगभरातील घडामोडींचा परिणाम। तर चांदीच्या दरामध्ये 3,693 रुपयांची घट। ठाणे कल्याण बदलापूर अंबरनाथ भागामधील वाहतूक खड्ड्यामध्ये। रस्त्यावरील खड्डे, वाहतूक पोलिसांच्या अपुऱ्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी कायम। पावसामुळे पुण्यामध्ये शहरभर खड्डे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख 30 चौकांमध्ये जड वाहनांना बंदी। 12 ऑगस्टपर्यंत आदेश लागू।
पुणे शहरामधल्या 30 मुख्य चौकामधील रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी. 13 ऑगस्टपर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. सागरी किनारा मार्ग प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदाराला 35 कोटींचा दंड. माहिती अधिकारामधून बाब उघड. प्रकल्प केव्हा पूर्ण होणार याबाबत प्रशासनाकडून मुदत जाहीर नाही. मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपणार. 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता.